नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। शेतकरी बंधूंनो, खरीप पीक विमा 2025 जर तुम्ही भरला असेल तर हे अपडेट तुमच्यासाठी अगदी दिलासादायक ठरणार आहे। म्हणजेच लवकरच तुमच्या खात्यावरती 20 जानेवारी नंतर खरीप पीक विमा या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल। आता तो किती होईल, कोणते शेतकरी पात्र असतील, तुमचं या ठिकाणी उत्पादन किती काढलंय, काय याची सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी असेल किंवा महापुरामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं, जेथे तुम्हाला 8 क्विंटल सोयाबीन व्हायचं तेथे तुम्हाला 2 क्विंटल सोयाबीन झालं, जेथे तुम्हाला 5 क्विंटल कापूस व्हायचा तेथे तुम्हाला 50 किलो कापूस झाला। महाराष्ट्रात किती नुकसान झाले हे नव्याने सांगण्याची शासनाला आपल्याला काही गरज नाही। जर तुम्ही पीक विमा 2025 भरला असाल तर शेतकरी बंधूंनो, लवकरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम आता क्रेडिट केली जाणार आहे। शेतकरी बंधूंनो, जवळपास 94 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्याने पीक विमा या ठिकाणी काढला होता आणि त्यासाठी कंपनीला 526 कोटी रुपये या ठिकाणी एवढ्या शेतकऱ्यांनी भरले होते पीक विम्यापोटी। त्यासाठी मध्ये जर बघितलं तर आता केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा जर बघितला तर 1860 कोटी रुपये त्यांनी सुद्धा या ठिकाणी कंपनीला भरले होते। म्हणजे एवढी रक्कम जर का आपण या ठिकाणी बघितली तर ती रक्कम साधारणतः 2500 कोटी पर्यंत या ठिकाणी जाते। म्हणजे काय शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की लवकरच त्यांचा पीक विमा त्यांना मिळायला हवा, तो मिळायला हवा। साधारणतः शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पीक विमा हा किती दिला जाईल तर पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 21,000 कोटीचा निधी या ठिकाणी दिला जाईल असं सांगण्यात येते। आता या ठिकाणी आपल्याला पूर्वीचा जो ट्रिगर होता, वैयक्तिक क्लेम म्हणजे एका शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी दाखवलं जाणार नाही, पूर्ण मंडळ किंवा पूर्ण गावाचं नुकसान या ठिकाणी दाखवलं जाईल। आणि यासाठी अट काय टाकण्यात आली होती, एक तर उंबरठा उत्पादन असेल किंवा प्रत्यक्ष उत्पादन असेल, याची त्यांची अट टाकण्यात आली होती। आता राज्यातील जवळपास 50,000 पेक्षा जास्त ठिकाणी पीक कापण्याचे प्रयोग करण्यात आले, उंबरठा उत्पादन काढण्यात आलं, प्रत्यक्ष उत्पादन सुद्धा काढण्यात आले आणि याच्यावर रिपोर्ट असेल किंवा सर्वे असेल केंद्र शासनाला आता पाठवण्यात आलेले। 20 जानेवारी पर्यंत केंद्र शासनाने सांगितले की 20 जानेवारी पर्यंत यावरती सविस्तर असा अपडेट येईल। म्हणजे काय, कोणतं मंडळ या ठिकाणी पात्र होईल, कोणते गाव पात्र होईल, कोणता तालुका पात्र होईल, कोणते शेतकरी पात्र होईल। म्हणजे जर तुम्हाला अतिवृष्टीचे या ठिकाणी पैसे भेटायचे असतील तर या ठिकाणी तुमचं मंडळ पात्र असणं गरजेचे आहे। तुम्हाला जर आता अतिवृष्टीचे पैसे मिळाले असतील तर शेतकरी बंधूंनो, तुमचं मंडळ सुद्धा पात्रवान असेल, त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। पण उंबरठा उत्पादन तरी ज्याचं मंडळ पात्र झालं नाही, उंबरठा उत्पादन कमी आलेलं आहे, ते शेतकरी सुद्धा या ठिकाणी पात्र होतील। पण महाराष्ट्र शासनामार्फत किंवा अधिकाऱ्यामार्फत असं सांगण्यात येतं की सर्वच गाव महाराष्ट्रातील किंवा सर्वच शेतकरी पात्र होतील, असं होणार नाही। जे मंडळ पात्र असेल, जे गाव पात्र असेल किंवा जे तालुका पात्र असेल, ते शेतकरी या ठिकाणी पात्र होतील। म्हणजे त्या मंडळाच्या अंतर्गत जेवढे शेतकरी येतील तेवढे शेतकरी बंधूंनो, यासाठी साधारणतः 2100 कोटीचा निधी या ठिकाणी राज्य शासनाला केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी आता देण्यात येणार आहे। ही रक्कम शेतकरी बंधूंनो तुमच्या खात्यावरती साधारणतः 20 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान तुमच्या खात्यावरती ही रक्कम भरलाय तो मंजूर असणं गरजेचे आहे। आणि तो अर्ज मंजूर आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं ते बघा। लवकरच तुमच्या खात्यावरती खरीप पीक विमा 2025 या ठिकाणी क्रेडिट होईल। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।